वाकडं लागलं जरा न जातच होतो जायचं आपले चौथे मित्र कोण गोरखला बोलूया त्याचा विचार काय बघूया घ्या बोलावून हो गोरख पाचे लवकर राम 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 काय अजून जिवंत आहे? हा मग मडी आमची भेटायला पाहिजे का तुला अरे अजून निवांत आहे का म्हणतो मी? लगा निवांत वेळ काढलाय बघ काय सगळे भानगड आहे? सगळे मित्र एक ठिकाणी जमायचे सगळे आले का? हा सगळे जीवाची करमणूक करायची आपले मित्र बालमला बोलो काय झालं की आता यावरून कधी फिरायला जायचं आपण कोण? काय आवरून? काय आवरून फिरायला जायचं? हे आवरून म्हटलं कधी फिरायला जाय तरी आपले मित्र बालमला बोलवून घे राम 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 राम. काय झाले? हे बघ सगळ्या पोरांच्या मनात आले आज. माझ्या ओढायचा ही तुझा अर्धा ऐकलं तुझ्या अंगलट येते. सगळं पण माझ्या मनात आलं. अरे तसं नाही, कुठेतरी फिरायला जायचं, चैमोज करायचा. रोज काम धंदा पाठीमागे लागलेला आहे बाळा. फिरायला जायचं सुखाचं काम आहे का? मग आमच्याकडे पैसा नाही म्हणून तर तुला बोलवलं. पैशाशिवाय जगात काय चालतंय का? अरे बरोबर आहे, जिभेचा लाड पुरवायचा असेल तर माणसाने खिशाचा सल्ला घेणे गरजेचं. हा, बरोबर का नाही? पैशावाला माणूस घेऊन चाललं. कोण रे? पैशात झाडच आणले. लई लकडले का? मग कर भाकर कर भाकर. कर भाकर का चपात्या कानावर हाणू का तुझ्या? हा? प्रभाकर तर म्हण केले का? हा, प्रभाकर. ही त्याला बोलवून घे पडते. अरे प्रभाकर, हे प्रभुदेवा ये बाबा ये तुझ्याच आम्हाला कोण आहे? नमस्कार बाबांनो, देवासारखे भेटला, मनाला समाधान वाटलं. होय होय. मित्रांनो, विचार काय काढलाय, भादव्याच्या महिन्यासारखं जमलाय सगळं. नाही आम्ही दांडेवर केलं तर दुसरं कोण गावना म्हणून तुला बोलवलं. अरे तसं नाही, काय विचार आहे? हा, चार पैसे तुझ्याकडे राहते, कुठे मुंबई पुण्याला घेऊन चल म्हणतो. फिरायला जायचं आहे ना? हा. हा, फिरायला जायचं म्हणल्यानंतर माणसाकडे पैसा पाहिजे, मग तुझं पैसा आणि कमी पैसा पाहिजे म्हणल्यानंतर खिशातून मोकळं सोडलं पाहिजे. आमचं पैसा अरे कमी. माझ्याकडे कसलं पैसे? कसले पैसे आहे? हा? अरे सावळाच्या बाजारात लागा 25,000 नुसतं सावळ तर इकडे तेवढं बरं ध्यान ठेवलं. म्हणजे त्याने पैसे असले तर खर्चून ये. काल मी सावळाला गेलो तर इकडे बसला होता. काय लगा कोण तर दुसरं असेल ह्याच्यासारखं. हा, 25,000 साळू म्हणलं का ह्यो? काय त्याचं ऐकताय? आयला 25,000 साळू होतं. बघ की आता, हे बोलण्याची पद्धत आहे का? आयला मामा काय एवढं फड कुठून आणलं हो? कोरडं तशा कोरडून आणलं, कुठून आणलं पाहिजे गाडवानो? चल कशाने आणि तुम्ही माझ्या जेवाचे जेवलाक मित्र आहे. अरे मित्राला पैसा खर्च केलेला बाबा व्यर्थ जात नसतो. नाही. त्याची कुठेतरी नोंद होत असत्या. बरोबर आहे. आज तो पैसे करायला तर उद्या आम्ही तुला पैसे खर्चणार आहे. चालतंय हे चालतंय. उसनं दिल्यासारखं आहे. अरे जेव्हा भावाचे मित्र आहे आपण, म्हणाय का तर आता लहानपणापासून बालपणापासून. आयला येड्या- ए, खरं बोलायचं गाड्या. हा, आपण तिघांनी लंगुटीतला घास खाल्लाय का नाही? लंगोटीतला ए, आपण गुराकडे जातो होता, आमच्या आईने मला भाकरी कशात बांधून दिली ती लंगोटी- फडकं गावलं नाही म्हणून. लंगोटी. अरे मग लंगोटीतलं भाकरी खाल्ली म्हण, लंगोटीतला घास वेगळा होतोय. तसलं काही सांगू नको. चला बरं जाऊया. आपण जेव्हा भावाचे मित्र आहे. म्हणाय का तर सरदार मोठा द्यादे, त्याचा मित्र गोरख बालम मुनी. चौघांनी विचार केला, बाई सोनीची या बालपणात. मित्रांनो, मी तुम्हाला फिरायला येणार आहे. लहानपणचे मित्र म्हणून एकमेकाच्या आठवणी आपण, काय जुन्या आठवणी. बालपणी आपण तिघ जण कसं होतो बालपणचा मित्र माझा नवी आज केला
मित्रांनो चल लवकर काय झाले आपल्याला जायचं आहे. जायचं ना हो मग चला अशा ठिकाणी जायचे की आपल्या जीवाची करमणूक करमणूक झाली असं पाहिजे साधं सुद्धा झाली नाही हा. ते बाया सुद्धा येड्या झाल्या पाहिजे आपल्याला असं? आपल्याकडे बघून पूर्वी सारखं जायचं वजनदार घोड्या बसून जायचं काय सांगतोय काय मतदार मिशा बाहेर बघून थापडली पाहिजे त्या बायला वाटलं पाहिजे खेळायची माणसं पण काय यांच्यात सुधारणा झाली. काय रुबाबदार आहेत पण ही असं श्रीमंत घराण्यातले मुलं असली पाहिजे घोड्या बसून जायचं रुबाब काय घोड्यावर बसून जायचं काय याचा घोडा बघितलाय का कोणाचा काल परवा तुला घोडा धावला याचा प्रभाकरचा असा वाटला हायला होईल का मी माझा घोडाच तसा आहे पंचकल्याणी घोडा अरे वारा मागं टाकतोय कसा त्याचा नाद करायचा नाही कोणी गावला कसा वाटला तुला हायला होईल घरापात्र वाक्यात गेलो मी वाकला मग तुझ्यात उडवलं होतं तोंड फोडीन तोंड अरे बघ म्हणून सांगितलं लांबने धावलाच म्हणजे बालम पंचकल्याणी घोडा बाहेर मागे टाकते आ! काय फळ आहे त्याचा काय घोड्याचा पळ आहे दिवस उगा जात ना जंदीनं घोडा सोडला अरे बापरे दिवस मावळाला जंदी पत्रा घातला घोडा मेलेला ओढत तुम्ही पाहायला जाऊन. माझा घोडा असलाय वीर नाही नाही फिरून फिरून त्याच मार्गी येत असेल तुम्ही माझा घोडाच पाहिला नाही नाही घोड्याला सामान आहे का बघ चल मला दवाखान्यात ऍडमिट करतोस का? जिन हा, सामान जिन जिन सामान चालवा ना हाय, हाय. सामान बघ खाल्लं सामान घोडा सजवा हा. सजवा घोडा चला, चल, घोडा शिजाव शिजवायचा नाही सजवायचा असं जोर असं जोर. आपलक घोडा सजविला कुठं आलो रे? अरे पुण्यात आलो काय घोडं पळायला अरे मग काय घोडं पळाला म्हणजे पुण्यात आलोय काय पाहिजे तू नुनं आली काय म्हणून नाही पुण्यात आलो नुनं आलं अरे नोंद नव लोक पुणे हा. आज मी अरे गाढवा पाहिलंच काय पुढं काय आहे काय दिसत नाही तुम्हाला संस्थानी काळातला पेशव्यांचा वाडा आहे अरे, काय वाडा म्हणायचं हे ए, पूर्वीचा वाडा पूर्वीचं बांधकाम माहिती हा त्याला आहे का सिमेंट बिमेंट आहे का नुसतं दगडात उभं ठेवलंय आला मला पहिलं बांधकाम ए, हा. कुठं आलो म्हणलास पेशव्यांचा वाडा पिशव्याचा दोन पिशव्या घेऊन जाऊया आपण ए तुझ्या आईच्या जरा वडिलांच्या. कानातला मळ काढून ये. मी पिशव्याचा वाडा बनतो पेशवे साहेब मी पेशवे पेशव्यांचा बनतो पूर्वी हा. बघ कसा वाडा कसला वाडा आहे फिरून पाहायचं ना फिरून जा. फिरून पाहिला पेशव्यांचा वाडा फिरून पाहिला पेशव्यांचा वाडा मोला मोठा नदीचं पाणी गोडा झाले ती गोडा मोला मोठा नदीचं पाणी गोडा झाले ती गोडा मुळा मोठा नद्या या वाहत्या आणि निसर्गाच्या योगाने या नद्याला महापूर आल्यानंतर ते झाडाच्या मुळ्यातून पाणी येतं आणि ते जर माणूस पाणी पिलं तर आरोग्याला चांगलं असतं तुम्हाला खोकला सुद्धा येणार नाही बघ हे गोलक्या. हा पाणी बघ, प्या
बघ वरच्या झाडाच्या मुळात मुळातनं पाणी येते म्हणते व्हायला प्रभाकर आ, पाणी मुळ्यात न्यायला लागले पण मुळ्यात जळल्या कशा काय जायला पाणी जास्त झाले झाडाच्या मुळात अरे झाडाच्या मुळ्यात पण हितनं असं काय हात करतो दाखवते मुळातनं पाणी नाही शरीराला चांगला तात्या, म्हणलं बघा. हो दोन गोळ्या लय कशाला? ए, मरची लय शेवाळ आहे शेवाळले त्या मुळ्याला का पाय कसं लागलं पडला त्या पाडी वा भादरानो अरे 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 बालम हे कर दिले याला म्हणायचं पाणी शाबास भादरानो लोकां नाळाच्या पाण्यापेक्षा इतकं गोड पाणी ते लागलं पाणी गोड लागण्याचं कारण काय आहे? गोड काही काय माणसं वर डोंगात होते पाणी पाणी गोड लागलं तुझ्या आईचा शाळा काय मनापासून पेलास रे मित्रांनो आता असं करा काय करूया? जेवणा खाण्याची सोय होत्या का? हा, होय 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 फिरून बघा बाई, मला बी लय भूक लागल्या आल्यापासून लगायला जेव जरा ह्याच्या नादाला लागलो त्या सुद्धा पाजला नाही नाश्ता सुद्धा नाही तू तर खाल्लेच कर काय ए, काय लागा तुमच्या नादाला आलोय? कुणाच्या चहा बी नाही काय तुमच्या नादाने मी आलो उठता चहा पिऊ नाश्ता काय तर करूया लागा चला बघूया